नमस्कार, मी ज्योती फणसे. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आहेत आणि आपला विषय आहे स्त्री व पुरुष व्यंधत्व आणि त्यावरील उपचार. आणि यासाठी आपल्या सोबत आज जोडले गेलेले आहेत डॉक्टर रोहन पालशेतकर. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करायची पण त्याआधी मी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर रोहन पालशेतकर ही गेले 11 वर्ष ते प्रसूतीशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, व्यंधत्व यावर उपचार करतायत. गेली 11 वर्ष ते नवी मुंबईतील वाशी येथील DY हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. त्याशिवाय मुंबईच्या ओपेरा हाऊसमधील बेबीज आणि अर्ज फर्टिलिटी आणि IVF सेंटरमध्ये देखील ते कार्यरत आहेत. त्याशिवाय 2015 मध्ये DY पाटील विद्यापीठातून त्यांनी MS ही डिग्री देखील प्राप्त केलेली आहे. ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि त्याच सोबत 2019 मध्ये असलेला एशिया ओशनिया यंग गायनेकोलॉजिस्ट अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे. तर डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. खरं तर आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. स्त्रियांच्या दृष्टीने त्याचं महत्त्व खूप आहे. तर विषयाला धरूनच माझा पहिला प्रश्न असणार आहे, व्यंधत्व म्हणजे नेमकं काय? तर व्यंधत्व आता आपण जेव्हा ह्याच्याबद्दल बोलतो, हे फक्त स्त्रियांचं नाही पण पुरुषांचं पण आहे. तर युजली आम्ही त्याला कपलचं डिझीज बोलतो. आणि WHO म्हणजे आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी म्हणालं आहे की व्यंधत्व म्हणजे जेव्हा एक कपल 1 वर्षासाठी बरोबर ट्राय करतायत आणि बाळ नाही थांबत आहे, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना व्यंधत्व त्यांना सफर होत आहे. आता ह्याच्यामध्ये पण आता थोडे ॲडजस्टमेंट्स आलेत. तर आपण वयाप्रमाणे पण बघतो. तर जेव्हा आपण 35 वर्ष किंवा कमी कपलला बघतो तेव्हा आपण बोलतो की व्यंधत्व आपण 1 वर्षासाठी थांबू शकतो. पण 35च्या वर असतात तर आपण बोलतो की 6 महिन्यातच आपल्याला त्यांचं ट्रीटमेंट करायची गरज आहे. कारण जसं वय वाढत जातं तसं व्यंधत्वाचं चान्सेस वाढत जातात त्या कपलमध्ये. तर पेरेंटहूड म्हणजे आपण बोलतो मातृत्व किंवा पितृत्व ते मिळायला अजून त्रास होऊ शकतो जसं वय वाढत जातं. नक्कीच. पण मग नेमकी काय अशी कारणं आहेत ज्यामुळे व्यंधत्व येतं किंवा येऊ शकतं? तर आता जेव्हा पण आम्ही कपल्स बघतो, आता मला ऑलमोस्ट 12 वर्ष झाली आहेत ह्या फील्डमध्ये. तर जेव्हा मी पाहिलं की 30% कपल्समध्ये स्त्रीमध्ये काहीतरी त्रास असतो, 30% कपल्समध्ये पुरुषांमध्ये त्रास असतो, 30% कपल्समध्ये दोघांमध्ये म्हणजे पुरुष आणि स्त्रीमध्ये त्रास असतो, आणि 10% कपल्स असतात ज्याच्यामध्ये सगळं नॉर्मल असतं आणि काही कारण भेटतच नाही. त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. आता जेव्हा आपण महिलाला बघतो तेव्हा महिलामध्ये वेगळे वेगळे कारण असू शकतात. जसं पिशवीच्या तोंडात म्हणजे जे सर्विक्स म्हणतो त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असला तर मग व्यंधत्व होऊ शकतं. पिशवीमध्ये जेव्हा आपण बघतो फायब्रॉइड असू शकतं किंवा अडिनोमायोसिस ही एक वेगळी कंडिशन असते. किंवा काहीतरी जेव्हा चाइल्डहूडमध्येच प्रॉब्लेम असतो, जेव्हा पिशवी छोटी असेल किंवा फक्त एकच असं असतं तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो. नळ्या जे ब्लॉक्ड असतात त्याच्यामध्ये पण व्यंधत्व होऊ शकतं. आणि शेवटी आपण जेव्हा अंडाशयमध्ये बघतो ते त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम जसं PCOS किंवा एंडोमेट्रिओसिस असे काही कारण असले किंवा वयामुळे अंड्याची ताकद कमी होते तेव्हा पण व्यंधत्व होऊ शकतं. पण जेव्हा आपण पुरुषामध्ये बघतो मेन कारण असतं स्पर्म्सचं काउंट किंवा मोटिलिटी किंवा मॉर्फॉलॉजी. काउंट म्हणजे आपण ॲटलिस्ट 15 मिलियन आपण बोलतो ते कमीत कमी असायला पाहिजे. मग मोटिलिटी आपण बघतो की 40% असायला पाहिजे. आणि नॉर्मल फॉर्म्स आपल्याला फक्त 4% लागतात. तर हे 3 पॅरामीटर्स नॉर्मल असले 15, 40 आणि 4%, तर त्याच्यापेक्षा कमी काय असलं तर त्याच्यामध्ये मग पुरुषामध्ये व्यंधत्वाचं कारण असू शकतो. तर हेच मेन 2 प्रकार असतात ज्याच्यामुळे काय प्रॉब्लेम असू शकतो. मग त्याच्याशिवाय इन्फेक्शन किंवा काय इंजरी असली किंवा अजून काय त्रास असला कपलला तर त्याच्यामुळे. अजून एक गोष्ट आम्ही पाहिली आहे ऑफ लेट की कपल्स आता दोघेही काम करत असतात, टाईम नाही भेटत किंवा हजबंड बाहेरगावी असतो, तर त्याच्यामुळे पण खूप असं पाहिलं आहे की राईट टाईमला एकत्र नसल्यामुळे पण हे व्यंधत्व वाढू शकतं. बरोबर. पण आता आपण पाहिलं की ही कारणं आहेत व्यंधत्वाची, पण याच्यावर काही उपचार आहेत, तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली. आता युजली आमच्याकडे जेव्हा आम्ही बघतो मी एजप्रमाणे डिसाईड करतो की कोणती ट्रीटमेंट आपल्याला कशी पुढे घेऊन जायची आहे. जेव्हा मी एक यंगर कपलला बघतो जे मे बी 1 वर्ष किंवा 2 वर्षापासून लग्न झालं आहे आणि त्यांचं व्यंधत्व
हे म्हणजे त्यांचं वय पण आपण जेव्हा बघतो की 30च्या खाली आहे, तर त्यावेळी मी काय करतो की मी त्यांना नाही बोलत की आपल्याला डायरेक्टली काही ट्रीटमेंट करायची गरज आहे. मी त्यांना जस्ट थोडे टॅबलेट्स देऊन त्यांचं अंड कसं वाढतंय ते बघतो आणि त्यांना सांगतो की बेस्ट टाईम काय आहे एकत्र राहायला, म्हणजे त्याच्याने आपले चान्सेस पण वाढतात प्रेग्नन्सीचे. जेव्हा कपल थोडं जास्ती वेळ म्हणजे 4-5 वर्षापासून ट्राय करते आणि वय पण 30पेक्षा कमी असलं, तर मग आपण एक नेक्स्ट लेवल ट्रीटमेंटसाठी जातो, ज्याला बोलतो आपण IUI. ह्याच्यामध्ये काय करतो की आपण मिस्टरांचं धातू घेऊन त्याला आम्ही लॅबमध्ये साफ करतो, जे खराब धातू असतात ते काढतो आणि त्या धातूला आपण हे फर्टिलायझेशन पोटेन्शियल म्हणजे अंड्यामध्ये जायची ताकद अजून वाढवतो आणि ते आपण त्यांच्या गर्भपिशवीत सोडतो. तर ह्याच्याने आपलं जे नॅचरल प्रेग्नन्सी आहे त्याच्याने ऑलमोस्ट 3 गुणा जास्ती चान्स असतो प्रेग्नन्सी थांबायचा. आणि लास्ट आपण जेव्हा हे सगळे उपचार वापरले आहेत मग आपण IVFसाठी जातो. आता IVF म्हणजे काय? IVFमध्ये आम्ही अंडी हे इंजेक्शन्स देतो 10 ते 12 दिवसासाठी. त्याच्यानंतर आम्ही एक वेळा ही अंडी जेवढी जास्ती अंडी वाढू शकतो ते वाढवायचा प्रयत्न करतो. एक वेळा ही अंडी पूर्ण वाढली की मग भूल देऊन आम्ही अंडी सोनोग्राफी थ्रू बाहेर काढतो. मिस्टरांचं धातू घेऊन ते आम्ही अंड्याच्या आत टाकतो आणि बच्चू आम्ही लॅबमध्ये तयार करतो. एक वेळा हे बाळ आम्ही 3 ते 5 दिवसासाठी लॅबमध्ये वाढवलं की ते आम्ही गर्भपिशवीमध्ये सोडून देतो. तर ह्याला आपण IVF ICSI बोलतो आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण नॅचरल प्रेग्नन्सीशी कंपेअर करू त्याच्याने ऑलमोस्ट 10 गुणा जास्ती चान्स असतो प्रेग्नन्सी थांबायचा. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला लागतं की कोणते पेशंट्स ॲक्च्युली ह्या ट्रीटमेंटसाठी. बरोबर. खरं तर त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. PCOSचं प्रमाण जर आपण पाहिलं तर हल्ली खूप वाढत चाललंय. मग PCOS असणारे पेशंट्स जे आहेत ते IVFचा वापर करू शकतात? तर मी ऑलमोस्ट आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये ऑलमोस्ट 30 ते 40% जे पेशंट्स येतात ते PCOSचे असतात. तर PCOS म्हणजे IVF हे बिलकुल ट्रू नाही आहे. ह्याच्यामध्ये PCOSमध्ये कधी कधी जस्ट सिम्पल डाएट आणि एक्सरसाइजनी पण प्रेग्नन्सी थांबू शकते. आता PCOS एक असा कारण आहे ज्याच्यानी वजन पण वाढतं आणि जसं वजन वाढतं PCOS वाढत जातं आणि PCOS वाढल्यामुळे परत वजन वाढतं. तर ही एक सायकल अशी तयार होते ज्याच्यातून बाहेर निघणं एकदमच डिफिकल्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आपण डाएट एक्सरसाइज केला आणि जस्ट 5% पण वजन कमी केलं तर त्यांचं हे कन्सेप्शन म्हणजे बाळ थांबायचे चान्सेस वाढतात. तर जस्ट बिकॉज PCOS केलं त्याचा अर्थ नाही आहे की आपल्याला IVFच आहे. ह्याच्यामध्ये नॅचरल नाही ट्राय केलं, नॅचरलमध्ये सक्सेस नाही भेटला तर मग आम्ही IUI करतो आणि त्याच्यानंतर IVF करतो. पण आम्ही पाहिलं आहे की PCOS पेशंट्समध्ये ऑलमोस्ट 10 कपल्समधून 9 कपल्स बाळ घेऊन जातात इदर नॅचरली थ्रू IUI किंवा IVFमध्ये. हा PCOS एक असा सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये जस्ट थोडं हे फॉलोअप ठेवलं आणि थोडंसं पेशन्स ठेवलं तर कन्सेप्शनचे चान्सेस खूपच हाय असतात ह्या पेशंट्समध्ये. नक्कीच. सर तुम्ही आता IVFचा उल्लेख केलात पण बऱ्याचदा असं होतं पेशंट्समध्ये IVFचं पुन्हा पुन्हा करावं लागतं, मग कधीतरी एबॉर्शन्सचे पण घटना घडतात. मग अशा वेळी तुम्ही काय सजेस्ट करता? तर आता आमच्या सेंटरमध्ये पण खूप पेशंट्स येतात ज्यांनी ऑलरेडी 2-3 IVF ऑलरेडी करून मग आलेले असतात. आता हे IVF का नाही चिटकत आहे किंवा त्यांचे जे प्रेग्नन्सी 2-3 वेळा राहून ते पडले आहेत. आता हे काय कारण असतं ते महत्त्वाचं आहे आपल्याला बघायला. आता ह्याच्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स असतात. एक असतं की आपण पहिलं बघतो की कारण काय आहे, की स्त्रीमध्येच काय त्रास आहे, धातूमध्ये काय त्रास आहे किंवा पिशवीमध्ये त्रास आहे. कधी कधी काय होतं की पिशवीमध्ये पडदा असू शकतो ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी थांबते आणि सारखी पडत असते किंवा जेव्हा आपण बाळ आत टाकतोय ते चिटकत नाही कारण त्या पडद्यामध्ये रक्त नाही पोचत आहे तर त्याच्यामुळे बाळ पकडू नाही शकत आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एक सिम्पल गोष्ट चीज करतो की त्याला आपण हिस्ट्रोस्कोपी करतो. एक छोटीशी प्रोसिजर आहे जिथे आम्ही एक 2 ते 3 मिलीमीटरचा कॅमेरा टाकतो, मिलीमीटर. तर ते आम्ही आत घालतो आणि पडदा आम्ही उघडून टाकतो. त्याच्यामध्ये आपण बघतो की एक वेळा पडदा उघडला की ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होते की नाही ते बघतो. दुसरं कारण असू शकतं की शरीर स्वतःच ती प्रेग्नन्सी कंटिन्यू नाही करून देत आहे कारण ते बॉडी त्या बाजूला एक फॉरेन बॉडी समजतं आहे तर ते बाहेर काढायचं. तर ह्याच्यामध्ये आम्ही बघतो, हे ब्लड टेस्ट करतो आणि बघतो की काय ऑटो इम्यून फॅक्टर आहे की म्हणजे स्वतःचं शरीर रिजेक्ट करतं आहे की नाही.
ते पॉझिटिव्ह आलं तर मग त्याच्यासाठी पण औषधं आहेत जे आपण देऊ शकतो, ज्याच्याने हे अवॉइड होऊ शकेल आणि प्रेग्नन्सी पूर्ण 9 महिने कंटिन्यू राहू शकेल. इनफॅक्ट रिसेंटलीच माझ्याकडे एक पेशंट होती जिचे 5 अबॉर्शन झाले होते आणि आम्ही पाहिलं की तिचं स्वतःचंच रक्तदानीमुळे आम्ही पाहिलं की ऑटो इम्युन डिसऑर्डर होता. तर त्यांना आम्हाला इंजेक्शन्स देऊन आम्ही त्यांचं प्रेग्नन्सी कंटिन्यू केलं आणि ऑलमोस्ट आता 9 महिने झाले आणि तिचं इनफॅक्ट डिलिव्हरी एक्सपेक्टेड आहे नेक्स्ट वीकमध्येच. तर असेप्रमाणे आमच्याकडे खूप केसेस आले आहेत. अजून एक केस होती जिच्यामध्ये 6 IVF फेलियर झाले होते आणि तिने विदेशात केले होते. ते इथे येऊन आम्ही एक हिस्ट्रोस्कोपी केली, पाहिलं की एक पडदा होता आणि पडद्याच्या खाली एक फायब्रॉइड पण होता. तर ते आम्ही जेव्हा काढलं, इमिजिएटली नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण ती नेक्स्ट IVFमध्ये ती प्रेग्नेंट झाली. तर असे खूप असे केसेस आहेत ज्याच्यात जस्ट सिम्पल गोष्टी जेव्हा आम्ही पकडतो तेव्हा हे ट्रीटमेंट होऊ शकते. आता अजून एक कारण असू शकतो ज्याच्यामुळे हे रिकरंट अबॉर्शन्स किंवा रिकरंट फेलियर्स आपण जे बोलतो IVFचे होतात. एक असतं की बाळामध्ये काही ना काहीतरी व्यंग येत असतो. तर ह्याच्यामुळे आता आम्ही काय करू शकतो की सपोज हे सारखं होत असलं किंवा कपल्स जे 40च्या वर आहेत जे ट्राय करतायत, त्यांच्यामध्ये आम्ही PGTA म्हणजे प्री जेनेटिक टेस्टिंग करतो, ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो की बाळामध्ये काय हे जे एम्ब्रिओज आम्ही तयार करतो लॅबमध्ये, त्याचं टेस्टिंग करतो बघायला की काय व्यंग आहे की नाही ते पिशवीमध्ये टाकायच्या आधी. तर जेव्हा आम्ही ते आतमध्ये टाकायच्या आधी आम्ही त्याचं बायोप्सी घेतो आणि टेस्ट करतो की बाळामध्ये काय प्रॉब्लेम आहे की नाही. हे ऑलमोस्ट 98% ॲक्युरेट आहे आणि नॉर्मल असलं तरच आम्ही टाकतो. आता रिसेंटली रिसर्च आलं आहे की आपण असे 3 सायकल्स केले, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण टेस्टिंग केलं आणि एम्ब्रिओ नॉर्मल आहे, तर 3 सायकल्समध्ये मिळवून आपण सक्सेस रेट पाहिला तर ते ऑलमोस्ट 90 ते 95% सक्सेस रेट देऊ शकतं. तर असे खूप प्रोग्रेस झाले ह्या फील्डमध्ये, ज्याच्याने आपण बघू शकतो की रिकरंट अबॉर्शन जे होत आहेत किंवा ज्यांचे प्रिव्हियस IVF फेलियर्स पण आहेत, त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस खूपच वाढतात. डॉक्टरांना इतरही प्रश्न विचारायचे आहेत, मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उरलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया. खरं तर जो महत्त्वाचा आपला विषय आहे व्यंधत्व, तर पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येतात, तर त्यासाठी आधी काय काळजी घेणं गरजेचं आहे की ज्यामुळे पुढे जाऊन, म्हणजे आता यंग जनरेशन आहे ज्यांना पुढे लग्न करायचं आहे, बाळाचा विचार करतायत, त्यांना असं काही तुम्ही सजेस्ट कराल की काही प्रिकॉशन्स? तर ऑब्व्हियसली सगळ्यात मोठी गोष्ट आहे की हेल्दी लाईफस्टाईल लीड करायला ते सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. स्मोकिंग, ड्रिंकिंग, टबॅको च्युईंग हे सगळं यू शुड अवॉइड, कारण ह्याच्यानी अंड्याची ताकद कमी होते पण ऑल्सो धातूची ताकद पण कमी होते. ह्याच्यामध्ये काय पाहिलं आहे की जेव्हा आपण स्मोकिंग करतो किंवा टबॅको च्यू करतो किंवा काही ड्रग्स पण चालू असले तर त्याच्यामुळे काय होतं की ऑक्सिजन रॅडिकल्स असतात जे फॉर्म होतात, त्याला सुपर ऑक्सिजन रॅडिकल्स बोलतो आपण. ह्याच्यानी अंड्याला पण डॅमेज होतं आणि धातूंना पण डॅमेज होतं आणि ह्याच्यामुळे जेव्हा आपण पुढे ते कन्सीव्ह करायला जातात तर काय त्रास होऊ शकतात. आता जे लेडीज जे स्त्रिया असतात ज्यांना सपोज प्रेग्नन्सी लेट ठेवायची आहे किंवा त्यांना लग्न आत्ता नाही करायचं आहे, पहिलं करिअरवर फोकस करायचं आहे किंवा काय पार्टनर नाही भेटलं आहे आणि त्यांचं लग्न लेट होतं आहे, त्यांना मी सांगतो की आता तुम्ही अंडी फ्रीज करून ठेवा. म्हणजे काय, जेव्हा यंग असतं तेव्हा अंड्याची ताकद चांगली असते आपली. तर आम्ही काय बोलतो की अंडी आपण काढतो, म्हणजे जसं मी IVFचं प्रोसेस बोललो होतं की 10 ते 12 दिवस इंजेक्शन देऊन अंडी आम्ही सोनोग्राफी थ्रू बाहेर काढतो आणि ते फ्रीज करतो. म्हणजे जसं तुमचं वय वाढतंय, अंड्यांचं वय जे फ्रीज केलं ते नाही वाढत आहे. तर सपोज तुम्ही अंडी फ्रीज केली आहेत 28 वर्षाला आणि डिसाईड करता प्रेग्नेंट व्हायला 36 वर्षाला, तुम्ही नॅचरली डेफिनेटली ट्राय करा. पण सपोज नाही प्रेग्नेंट होत तर जेव्हा आपण ते अंडी जे तुम्ही 28 वर्षाला फ्रीज केली आहेत ती वापरणार, त्याच्यामध्ये तुमचे प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्ती चांगले असणार जेव्हा एक 36 वर्षाची स्त्री तिचे त्या एजच्या अंडी वापरणार. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो कारण हे बोललं आहे. तर 2009मध्ये डायना हेडन आमच्याकडे आली होती oocyte फ्रीजिंगसाठी. प्रॉबेबली ती पहिलीच स्त्री आहे ज्यांनी oocyte फ्रीजिंग केलं आहे सोशल कॉजसाठी. म्हणजे तिच्याकडे पार्टनर नव्हता तर तिने डिसाईड केलं की तिला अंडी फ्रीज करायची होती कारण राईट पार्टनर तिला अजून भेटला नव्हता. 8 वर्षानंतर तिचं लग्न झालं.
त्यावेळी ती अंडी जी फ्रीज केली होती त्याच्यानी तिने कन्सीव्ह केलं आणि त्याच्यामुळे आज तिला 3 मुली आहेत आय थिंक. तर त्याच्यामुळे तिचं एवढं फॉरवर्ड थिंकिंग होतं 2009 जेव्हा ही प्रोसिजर पण नवीन आली होती, ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जी होती ती नवीन आली होती. तर आत्ता मी सगळ्यांना सांगतो की प्लीज oocyte फ्रीजिंग म्हणजे अंड्याचं फ्रीजिंग करा, किंवा जेव्हा कपल्स असतात की भ्रूण म्हणजे एम्ब्रिओ जे बोलतोय ते फ्रीजिंग करा. सध्या माझ्याकडे एवढे डॉक्टर कपल्स येतात म्हणजे माझ्याच फील्डमधून जे एम्ब्रिओज फ्रीज करतायत, कारण लग्न लवकर होतंय पण करिअरमुळे किंवा सेटल व्हायच्यामुळे अभ्यासामुळे ते डिसाईड करतायत की आम्हाला बाळ नंतर करायचं आहे, तर ते आत्ता फ्रीज करून मग नंतर कन्सेप्शनमध्ये त्यांना त्रास नाही होत. आणि जस्ट बिकॉज आपण अंडी फ्रीज केली आहेत किंवा एम्ब्रिओज फ्रीज केले आहेत त्याचं अर्थ नाही की आपल्याला IVF थ्रूच प्रेग्नेंट व्हायचं आहे. ते तुम्ही नॅचरल प्रेग्नेंट होऊ शकतात. हे एक इन्शुरन्स पॉलिसीसारखं आहे जे आपण आधीपासून ठेवतोय, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला काय त्रास नको व्हायला. नक्कीच. तुम्ही आता जे एक उदाहरण दिलं की वय वाढल्यानंतर थोडा काही प्रॉब्लेम येऊ शकतो, तर बऱ्याचदा फॅमिली प्लॅनिंग असतं किंवा या सगळ्या गोष्टींमुळे थोडा बाळाचा विचार नंतर केला जातो. मग वय वाढल्यानंतर खरं तर वय हा महत्त्वाचा मुद्दा असावा का या सगळ्यात? ॲब्सोल्युटली वय सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आता जेव्हा आम्ही बघतो एस्पेशली इंडियन वुमेनमध्ये, आता सगळे जे ट्रीटमेंटसाठी येतात सगळे डॉक्टर गुगलकडे वाचून येतात. अँड आय थिंक ते एकदमच चांगलं आहे की त्यांना सगळं इन्फॉर्मेशन मिळते इंटरनेटवर, पण सगळी इन्फॉर्मेशन इंटरनेटवर बरोबर नसते. तर आम्ही ऑलवेज सांगतो की आमच्याबरोबर क्लिअर करा. आता ह्या वयाबद्दल जेव्हा आपण इंटरनेटवर बघतो ते बोलतात की 35 वयाच्या नंतर आपलं प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होतात. पण आता रिसर्च झाली आहे की आपल्या इंडियन विमेनमध्ये अंड्याची ताकद खूप लवकर कमी होते. तर आम्ही बघतो की 32 वर्षानंतर इंडियन वुमेनची अंड्याची ताकद जास्ती लवकर कमी होत जाते. तर जेव्हा मी एक 32 वर्षाच्या स्त्रियाला बघतो इंडियामधून आणि एक 32 वर्षाच्या स्त्रियाला बघतो युरोप किंवा अमेरिकावरून, त्यांची अंड्याची ताकद जास्ती असते एक इंडियन वुमेनपेक्षा. हे अनफॉर्च्युनेटली आपल्या जेनेटिक्समुळे, आणि त्याच्याबद्दल जास्ती काय करू नाही शकत. आपल्याला जस्ट विचार करायला पाहिजे, मे बी फर्टिलिटी प्रेझर्वेशन किंवा लवकर ट्रीटमेंट करून आपल्याला बघायला पाहिजे. जसं आपण वय वाढत जातं प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप लवकर कमी होत जातात. जेवढं प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्ती असतात राईट टाईमला तेवढेच कमी होऊन जातात जसं वय वाढत जातं. तर जेव्हा आम्ही 35च्या वर बघत जातो, आमच्या IVFमध्ये आम्ही असं बोलतो की जनरली आपल्याला 7 ते 10 अंडी भेटली तर प्रेग्नन्सीचे चान्सेस खूपच चांगले असतात. पण जसं वय वाढत जातं ॲट द एज ऑफ 40 एक चांगलं भ्रूण भेटायला, म्हणजे एक चांगलं एम्ब्रिओ भेटायला आम्हाला ॲटलिस्ट 20 एग्ज लागतात, आणि त्यावेळी 3 ते 4 एग्ज पण भेटायला कठीण असतं त्या वयाला. तर अनफॉर्च्युनेटली जसं वय वाढत जातं आपले चान्सेस कमी होतात. तर म्हणून प्रेग्नन्सी राईट टाईमला ठेवायला किंवा राईट डिसिजन्स अर्ली एजला घ्यायला ते खूपच महत्त्वाचे आहेत. तर डॉक्टर, मला वाटतं आपण या विषयावर बरंच आपण मार्गदर्शन केलं आणि आपल्या प्रेक्षकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तुम्हालाही काही प्रश्न असतील आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि याच नोटवर इथेच थांबते. पाहत रहा झी24 तास. नमस्कार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे